नमस्कार, लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे। गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठं यश मिळालंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुरखेडा उपविभागातील मालवेडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मौजा हुलदंड येथे कारवाई करून तब्बल 1,19,83,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करत एका व्यक्तीस अटक केलेली आहे। जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व विभागांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। 14 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार कृष्णा हरसिंग बोगा हा आपल्या घराच्या सांदवाडीत अवैध गांजाची लागवड करत असल्याची माहिती मिळाली। तात्काळ पथकाने घटनास्थळी धाड घालत पंचासमक्ष तपासणी केली आहे। झडती दरम्यान कॅनबिस वनस्पतीसह 239 किलो गांजा आढळून आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत 1,19,83,000 रुपये इतकी होती। प्राथमिक चौकशीत आरोपी हा गांजा विक्रीसाठी तयार करण्यात असल्याचे उघड झाले। सध्या आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गडचिरोली।